सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्यासंदर्भात जी.आर. काढला. त्याविरोधात ओबीसी संघटना या कोर्टात गेल्या आहेत. मराठा उपसमितीच्या माध्यमामधून हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आलं. त्यानंतर ओबीसी उपसमितीने देखील बैठक झाली. या बैठकीमध्ये आरक्षणाला विरोधही करण्यात आला. या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते शिबिरामध्ये शरद पवारांनी एक मोठं वक्तव्य केले. ते म्हणाले, आरक्षण याची चर्चा सगळीकडे सुरू झाली. मला स्वतःला वाटतं याच्या खोली जायची गरज आहे, पण राज्य सरकार याच्याकडे कसं बघतं याची स्पष्टता अद्याप आलेली नाही. पडखा जाहीर केले की हैदराबाद गॅझेट यावर आधारित निर्णय घ्यावा. मी हैदराबादचं गॅझेट शब्द दोनदा वाचले. हैदराबादच्या गॅझेटमध्ये काय लिहिलं आहे, त्यांनी काही गोष्टीत सवलती दिली आहेत, पण आरक्षणाच्या संबंधित सवलती असतील त्यानुसार शेतकऱ्यांच्या मुलाला आहेत असं नाही. व्हीजेएनटी हा जो वर्ग आहे त्यांच्यासाठी एक वेगळं धोरण त्याच्यामध्ये आहे. व्हीजेएनटी आणि बंजारा हे हैदराबादच्या गॅझेटप्रमाणे त्यांना आदिवासीमध्ये स्थान दिलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये त्यासंबंधीची मागणी बंजारा समाजामधून व्हीजेएनटीने सुरू केलेली आहे असं त्याने सांगितले. पुढे बोलताना ते म्हणालेत, दुसऱ्या बाजूने आदिवासी समाजात त्यांचं शिष्टमंडळही मला भेटलंय. त्यांची भूमिका काही झालं तरी चालेल, पण आदिवासींच्या कोट्यात हात घालू नका. याचा अर्थ राज्य सरकार निर्णय असे घेतात की त्यांनी कटुता वाढेल, समाजामध्ये विभागणी होईल. नेमकं ते चित्र आज या ठिकाणी पाहायला मिळते. आज याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो मला योग्य दिसत नाही. 2 कमिट्यांची आवश्यकता ही होती का? 2 कमिट्या केल्या, यांच्याकडून मागण्या येतात, दुसरीकडून दुसऱ्या मागण्या. याचा अर्थ आत्ताच राज्य सरकार यांना हा प्रश्न सोडवायचा आहे का सोडवायचंच नाही, कटुता वाढवायची आहे का, असं चित्र आज या ठिकाणी बघायला मिळते. म्हणून हा प्रश्न योग्य पद्धतीने हाताळला नाही तर महाराष्ट्राची सामाजिक वीण ही उसवायला लागलेली आहे आणि ते अत्यंत धोक्याचा याचा इशारा देखील पवारांनी यावेळी दिला. आरक्षण याची चर्चा सगळीकडे सुरू झालेली आहे. मला स्वतःला वाटतं याच्या खोलात जायची गरज आहे, पण राज्य सरकार याच्याकडे कसं बघतंय याची स्पष्टता अद्याप आलेली नाही. परवा जाहीर केलं की हैदराबादचे गॅझेट यावर आधारित निर्णय घ्यावा. मी हैदराबादचं गॅझेट शब्द दोनदा वाचले. हैदराबादच्या गॅझेटमध्ये काय लिहिलेलं आहे? त्यांनी काही गोष्टी सवलती दिल्यात, पण आरक्षणाच्या संदर्भात सवलती असतील त्या नुसत्या शेतकऱ्यांच्या पुतळ्या आहेत असं नाही. व्हीजेएनटी हा जो वर्ग आहे त्याच्यासाठी एक वेगळं धोरण त्याच्यात आहे. व्हीजेएनटी आणि बंजारा हैदराबादच्या गॅझेटप्रमाणे यांना आदिवासीचं स्थान दिलेलं आहे. आज महाराष्ट्रामध्ये त्यासंबंधीची मागणी बंजारा समाजातून व्हीजेएनटीमधून सुरू झालेली. आणि दुसऱ्या बाजूला आदिवासी समाजात त्यांचं शिक्षण मलाही भेटते आणि त्यांची भूमिका काही झालं तर चालेल, पण आदिवासीच्या कोट्यात हात घालू नका. याचा अर्थ राज्य सरकार निर्णय असे घेतात की त्यांनी कटुता वाढली.